हॅलो, नमस्कार. मी मोनिका स्मितू आणि रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर ना ताईंनो, 2-4 दिवस झाले मी लवकर उठायचे, पण आज माहीत नाही काय झालं, अचानक डोळा काही खुलला नाही. म्हणजे जर मला झोपली तर मला जागच आलं नाही. ज्या कडावर होते ना त्याच कडावर होते. होऊ शकते की शरीर खूप थकलेलं असेल त्याच्यामुळे. पण ना 6 वाजता उठले आणि मग लागली माझ्या कामाला. कारण कामं काही आपल्याला सुटत नाही. उशिरा उठा की लवकर उठा, कामं आहे ते आपल्याला करावंच लागते. भलेही ते मागे-पुढे काहून नाही होत, पण ते कामं जे आहे ते करावेच लागते. तर इथे ना सगळं घर जे आहे ते मी झाडत आणलं पहिले. जसं मी नेहमी करत आली आहे तसंच. म्हटलं पहिले घर झाडून घेते, कारण बाहेरचं आवरत बसली आणि मुलं जर उठले तर मला घरातलं करायला मिळणार नाही. त्याच्यामुळं मी घर पटापट झाडून घेतलं. त्यानंतर जे काही बाहेरचं अंगण आहे ते सुद्धा झाडायला घेतलं. मी ना हे आंब्याचं जे झाड आहे ना ते सावली खूप देते, पण पानं इतके गळते आणि सोबतच ते स्वस्तिकाचं झाड आहे, चक्रीचं झाड म्हणतो आम्ही त्याला. तर त्याचेसुद्धा पानं जे आहे ना ते खूप गळते. सावली असते आणि थंडावासुद्धा असते. उन्हाळ्यामध्ये खूप छान वाटते. हिवाळ्यात पण संध्याकाळच्या वेळी खूप छान वाटते. एकदम झाडं अशी हलतात पावसाळ्यामध्ये. म्हणजे असं आपल्या घराच्या अवतीभवती जर झाडं असले ना की सावली आणि ते हवा वगैरे छान वाटते. कारण कितीही झाडांचं जे काही नॅचरल ऑक्सिजन असते ते झाडच देऊ शकते आपल्याला. त्यामुळे तर इथे ना पटकन मी झाडून घेतलं आणि त्याच्यानंतर पाणीसुद्धा टाकून घेतलेलं आहे. कारण पाणी टाकलं की एक वेगळीच एनर्जी आपल्याला दिसून येते. आणि बघा, असंच जर झाडलं आणि तसंच पारोसं जर ठेवलं तर त्या झाडण्याला काही अर्थ वाटत नाही. थोडंसं जरी पाऊस जरी आला ना तरी मी थोडंसं तुळशीजवळ आणि थोडंसं जिथे बाहेर गेटजवळ रांगोळी काढते तिथे मी नेहमीच पाणी टाकत असते. आणि पूर्ण रोडपर्यंत पाणी टाकावं लागते. तर पाणी टाकून झालं आणि आता पटकन अशी मी रांगोळी काढून घेते. माझी जी रांगोळी आहे ती कॉमन आहे, रोज एकच राहते तुळशीजवळ. बाहेर जे आहे ना ते मी वेगवेगळी काढत असते, पण तुळशीजवळची जी रांगोळी आहे ती शक्यतो माझी अशीच असते. स्टार बनवते आणि मग वाटलं खूप वेळ आहे आपल्याकडे तर मग त्याला पानं वगैरे देत बसते. अशा पद्धतीने करते. तर बाहेरचं आवरून झालं आणि पटकन मी आता ओटा क्लीन करायला घेतला. क्लीन म्हणजे रात्रीचाच क्लीन असते तो, पण सकाळी मला सवय आहे की एक ओला कपडा त्याला लावायचा. त्यासाठी मी पटकन असा ओला कपडा लावून घेते. त्यामुळे रात्रीच्या वेळी जास्त काही डीप क्लिनिंग करत बसत नाही. कारण रात्री जर डीप क्लिनिंग केली की आणखी सकाळी उठून ते मला खराबच दिसते. माहीत नाही, आता सवय झाली आहे. उंदीर वगैरे आहे, चिपकली वगैरे आहे, त्याच्यामुळे काय तर एक सवय झाली आहे की रात्री जर करून ठेवलं तरी पण ते सकाळी उठून ओला कपडा मारल्याशिवाय होत नाही. म्हणून मी पटापट असा ओला कपडा मारून घेतला. कारण सकाळची जी वेळ आहे ना ती 5-5 मिनटं, इवन 1 मिनटंसुद्धा खूप गरजेचा असतो. तर इथे ना कुकरसुद्धा मी रेडी केलेला होता. काल रात्रीच मी झोपते वेळेस चणे जे आहे ना ते भिजत घातलेले होते ते, आणि सोबतच भातसुद्धा लावून घेतला. तर त्यानंतर बाकीचा जो काही ओटा आहे तो पण मी लागल्या हातानेच क्लीन करून घेत आहे. कारण हीच एक माझी डीप क्लिनिंग असते. त्याच्यानंतर मी स्वयंपाक केल्यावर एवढं डीपली नाही पुसलं तरी होते. गॅसचा एरियाच फक्त तेवढा खराब होते. कारण मी जे काही काळजी घेऊन ओट्याची स्वच्छता ठेवते ना त्या हिशोबाने सांगते तुम्हाला. पण कधी-कधी जर जास्तच वेळ झाला आहे त्यावेळेस माझा खूप सारा पसारा होतो. जरी ओटा छोटा असेल ना, पण पसारा खूप सारा होतो. आणि मग मला क्लिक झालं डोक्यामध्ये की माझ्या मितूचे जे कपडे आहेत तेच मी प्रेस केलेले नाही आहे. पावसाचं वातावरण असल्यामुळे ना कपडे जे आहे ते लवकर वाळत नाही, आणि लवकर नाही वाळले की मग ते तारावर तसेच राहते आतमधल्या साईडला. आणि मग मला दिसले एकदम, म्हटलं चल पटकन करून घेते. कारण हीच वेळ आहे ती करायची. कारण रिधू जर उठला ना तर त्याला बघता बघता हे कपडे वगैरे प्रेस करायचं म्हटलं तर माझी खूप डोकेदुखी होते. कारण माझ्याच मनात स्वतःची भीती असते की त्याला लागल तर नाही, लासेल तर नाही, किंवा मग आपल्याही गडबडीमुळे कसं मुलांना जास्त हानी व्हायला नको. त्यासाठी ना मी तो उठायच्या आधी हे काम जे आहे ते पटकन करून घेतलं. तिकडे कुकर तर लावून घेतलेलाच होता आणि कुकरच्या शिट्ट्यासुद्धा होत आलेल्या होत्या कपडे प्रेस करतपर्यंत. कारण त्या कुकर जो आहे ना तो खूप लवकर होतो. बजाज कंपनीचा आहे. आता त्याला 6-7 वर्ष कंप्लीट होईल त्या कुकरला. खूप छान निघाला. फक्त 1 ते 2 वेळा त्याचा वायसर गेलेला आहे. ते पण आपण काहीतरी चुका करत असतो त्याच्यामुळेच तो गेलेला असेल. पण तो एकदम ओके आहे. छान शिट्या वगैरे देतो आणि पटकन होतो एकदम झटपट. 5 ते 10 मिनटाच्या अंदरमध्येच तो कुकर जो आहे तो रेडी होऊन येतो. तर इथे ना स्मितूचे जे कपडे आहे ना ते घडी प्रेस करत असताना मला खरंच यांची खूप आठवण आली होती. यांना कधीच सांगावं लागत नाही की याचे कपडे प्रेस करून द्या. स्वतःचे असले किंवा याचा जर ड्रेस ज्या दिवशी प्रेस करायचा असेल, तर गुरुवाऱ्या दिवशी म्हणजे आजचा ब्लॉग तुम्हाला आज येत आहे. तर गुरुवाऱ्या दिवशी आणि सोमवाऱ्या दिवशी, तर रात्री, बुधवारी रात्री आणि रविवारी रात्री असे 2 टायमिंग आहे ते कपडे प्रेस करायचे. त्याच्यामध्ये
हे काय करतात, जर मला कधी लक्षात नाही राहिलं तर सकाळी उठून जर त्यांच्या नजरेत आले की हे कपडे असेच आहे, घडी प्रेस नाही केलेले आहे, तर ते स्वतःहून करते. आणि या क्षणाला ना मला त्यांची खूप आठवण आलेली होती. मी लगेच फोन घेऊ का आणि करू का असं वाटत होतं. पण मुलांचं जे काही शेड्यूल आहे स्कूलमध्ये नेऊन द्यायचं किंवा मग उठेल त्या भीतीने मी काही त्यांना फोन लावला नाही. आणि सकाळच्या वेळी त्यांचा फोन काही ते रिसीव होत नाही, कारण ज्या काही रात्रभराच्या ड्युट्या असते, जागरण वगैरे असते, त्याच्यामुळे मग आपल्यालाही मनामध्ये असं भीती राहते की फोन करू की नाही करू. फक्त एवढं विचारायला फोन केला मी लवकर की स्वयंपाक वगैरे करायचा आहे का. ते बोलले की नाही 4 वाजेल. म्हणून मग म्हटलं की असू दे. तर इथे ना कांदा आणि टमाटर मी जे चणे आहे ते फोडणी द्यायसाठी कांदा आणि टमाटर एकत्र असं बारीक करून घेतलं. आपली जी भाजी असते ना ती साधी सिंपल मी फोडणी देत असते. खूप असं तामझाम करत बसत नाही, मसाले वगैरे बनवत नाही. तर कांदा टमाटर छान मिक्सरमधून बारीक करून घेतलं, तेल टाकलं आणि त्यानंतरनं पटकन अशी झटपट फोडणी दिली. आता व्हॉईस ओव्हर देतच आहे मी. बरोबर ॲक्युरेट 4 वाजले आणि स्मितूचा तुम्हाला व्हॉईस ओव्हरमध्ये आवाज आलेलाच असेल की पप्पा आले. थोडीशी थांबली आणि लगेच म्हटलं जे आहे ते मी पटकन कवर करून घेते, कारण आता 4 वाजले. लगेच 4:30 पावणे 5चा टायमिंग झाला की मग चहा पाणी असं तसं ह्या गोष्टी चालूच राहील. तर आता ते फ्रेश होतील तोपर्यंत माझं हे करून घेते मी पटापट. तर इकडे बघा चणे जे आहे ना ते मस्त असे बॉईल झाले, एकदम हाताने असे तुटत होते. छान असे प्रेस केले की नरम पडलेले एकदम तसे छान वाटते भाजीमध्ये. खास करून जर रट वगैरे असले किंवा मग जास्त शिजलेले नसले ना तर ते वेगळेच वाटते चवीसाठी. त्यामुळे ना मी काय करते, जास्त 2-3 शिट्ट्या होऊ देते, म्हणजे ते मुलांना खाण्यासाठी पण छान लागतात आणि रुचकर असे चवीला होते. तर ही ट्रिक तुम्हीसुद्धा नक्की वापरून बघा. बरेचसे लोकं काय करते ना ते फुगले पाहिजे किंवा जास्त चांगले शिजले पाहिजे म्हणून सोडा वगैरे वापरतात, पण ते न करता फक्त 1 ते 2 शिट्ट्या जास्त झाल्या की ते छान लागते. त्यानंतरनं इथे जे मी टाकलेलं होतं कांदा आणि टमाटरची पेस्ट, त्याला तेल सुटल्यावर जे आपले ठरलेले बेसिक मसाले आहे, हळद, तिखट, धनिया पावडर आणि मीठ एवढं टाकून दिलं छान. आणि ते मस्त कमी गॅसवर होऊ देत आहे. आणि सोबतच टमाटरसुद्धा टाकलेलं आहे कट करून. प्युरी तर टाकली, पण एक कट करून टमाटर, जेव्हा नाश्त्यामध्ये आपण खातो ना चणे, त्यासोबत टमाटर वगैरे आलं की खूप छान वाटते चवीला. आता प्रत्येकाची चॉईस वेगळी असते, पण मला पर्सनली त्या गोष्टी आवडते म्हणून मी आवर्जून त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आणि इकडे ना चहा जो आहे तो मी कमी गॅसवर ठेवलेला आहे आणि सोबतच मी तुझ्या टिफिनचीसुद्धा तयारी करत आहे. तर त्याला आज देत आहे चिक्की आणि पोळ्या ज्या आहेत त्या बनवून रेडी झालेल्या आहेत, त्या पण टाकून ठेवल्या. आणि काल परवाच्या व्हिडिओमध्ये एक कमेंट आली होती की ताई हा जो प्रोटीन पावडर आहे तो 33 वर्षाच्या लेडीजला वगैरे खाता येते का. तर हे सगळ्यांना खाता येते. इवन 6 महिन्याच्या बाळालासुद्धा आपण असं उघळवून देतो ना ड्रायफ्रूट्स, त्यांनासुद्धा हे दुधामध्ये असं उघळवून देता येते. एवढं छान हे आहे. तर इथे आमच्या तयाऱ्या झाल्या आणि निघतो आम्ही आता. ताईंनो आली मी स्मितूला स्कूलमध्ये सोडून आली. भरपूर वेळ झाला, अर्धा तास 15-20 मिनटाच्या वर झालं. बसली होती थोडीशी. आता आंघोळ व्हायची आहे त्याच्यामुळे चेंज करते, तेच कपडे लावून घेते, कारण मग 10 वेळा खूप सारे कपडे निघते, जास्त कपडे निघते. म्हणून मी रात्री कपडे धुवून ठेवलेले होते. आणि आमच्या रिदूला ना भूक लागलेली आहे, त्यालासुद्धा घेऊन अशीच बसली होती. काय पाहिजे पिल्लो, देते मी, थांब बाजूला हो. जायची गडबड तर एवढी असते, पण घरामध्ये पाठीमागे इतका पसारा पडतो ना आपल्या की खूप, म्हणजे जेव्हा आपण ॲक्टिव्ह कंडिशनमध्ये असतो, म्हणजे आपण ते काम जे करत राहतो सकाळचं, तेव्हा आपल्याला समजत नाही की किती पसारा झालेला आहे घरात. पण बघा तुम्हाला दाखवत आहे मी लाईव्ह एकदम, की प्रत्येक रूममध्ये प्रत्येक ठिकाणचं सामान जे आहे ते अस्ताव्यस्त पडलेलं आहे. आणि आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे मला एका तासात आवरायच्या आहे, कारण जर जास्त वेळ केला की खूप वेळ होतो. आणि फक्त बाहेरचं जे अंगण आहे ना ते मस्त असं क्लीन आहे, खूप छान अंगण असं दिसत आहे. त्यानंतर नाश्त्यासाठी शेव आणि जे चना आहे तो मी घेऊन घेतला. छान वाटत होतं कॉम्बिनेशन. नाश्ता वगैरे केला. रिदूला दूध, बिस्किट आणि त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट पावडर जो मी टाकून ठेवलेला होता तो छान भिजलेला, तो मिक्स करून त्यालासुद्धा चारलं. त्यानेसुद्धा चणे वगैरे जे आहे ते माझ्यासोबत एन्जॉय केले, कारण त्याला चणे, शेव ह्या गोष्टी तिखट वगैरे तो खाऊन घेतो सगळ्या गोष्टी. त्याला सगळ्याच गोष्टीची सवय आहे लहानपणीपासून. तो एक खूप मस्त प्लस पॉईंट आहे की कुठली गोष्ट सेपरेट करावी लागत नाही. जे आपल्यासाठी बनलं तेच त्याला मी देत असते.
तर इथे ना पटापट अशा ब्लँकेटच्या घड्या वगैरे करून घेतल्या, कारण मग मी उठल्यावर एक ब्लँकेट मी घडी करून ठेवते म्हटलं आणि दोघांना एका ब्लँकेटमध्ये पांघरून देते, पण तसं जमत नाही आहे दोघांचं. मग एकामेकाला पाय मारायचं, मग ते एकामेकामुळे दुसरे दोघंच्या दोघंही नाही का रडत उठते, मग ते जास्त डोकेदुखी होते. म्हणून म्हटलं असू दे आहे तसं. आणि जाण्याच्या गडबडीतनं इतका पसारा असतो हे कधी समजत नाही, पण तिकडून आल्यावर फुल एनर्जीमध्ये परत मी लागली कामाला. आंघोळ व्हायची आज 2-4 दिवस ना मस्त शेड्यूल चाललेलं होतं माझं, छान आंघोळ वगैरे व्हायची. पण आज अर्ध्या तासाच्या वेळामुळे माझं सगळं जे आहे ते डिले होत गेलं. कारण अर्धा तास हा सकाळचा स्वतःसाठी जर देता आला ना तर खूप असं पॉझिटिव्हिटी होते आणि आपल्याला खूप सारा वेळसुद्धा मिळतो. पण आज तसं झालं नाही, पण असो एखादे दिवस होतेच आहे. तर इथे ना पटकन मी हे जे आहे ना मटकी ती भिजत घातलेली आहे, कारण उद्या सकाळी मटकीची उसळ बनेल. कारण आता जर भिजत घातलं तर दिवसभर मस्त ते भिजतात आणि संध्याकाळच्या वेळी रात्री किंवा संध्याकाळी त्याला कॉटनच्या कपड्यामध्ये घट्ट असं बांधलं की उद्यापर्यंत छान मोड येते आणि मोड आलेलं कडधान्य खायला कधी पण छान वाटते. खास करून जी मटकी आहे ना ती जर मोड आलेली खाल्ली की छान वाटते. एक वेळचे चण्याला वगैरे नाही मोड आलं काही प्रॉब्लेम होत नाही, वाटाणे वगैरेला, पण मटकीला मोड आलेली छान वाटते खाण्यासाठी, कारण त्याची जी टेस्ट आहे ना ती वेगळीच होते. तर इथे पटकन मी आता क्लिनिंग करून घेत आहे. आज जरा जास्तच माझं पटकन चाललेलं आहे, कारण रुटीनच माझं पटकनवालं होतं आजचं. कारण उशीर झाला की आपल्या डोक्यामध्ये एकच क्लिक असते की पटकन करायचं आहे. तर चला आता पटापट इथं सगळं जे आहे ते ओटा मी क्लीन करून घेतला आणि क्लीन केल्यावर तुम्ही इथे बघू शकता. बघा असं छान मस्त क्लीन झालं, खूप मस्त वाटते असं क्लीन झालं की. आणि ह्या ना रिकाम्या दिसत असेल तुम्हाला, पण इथं ना भरलं की मुंग्याच लागते, काय माहिती काय कारण आहे. त्याच्यामुळे याच्यात आता वेगळं साहित्य भरेल मी, कारण ड्रायफ्रूट्स वगैरे एवढे महागाचे, मग ते मुंग्या खराब करते त्याच्यामुळे. तर आता ना तुम्हाला रिदू दाखवते मी आली रिदूला बघून. आणि हे बघा रिदूचा कारभार काही वेगळाच चाललेला आहे. पिल्लू दादाची ट्युशनची बुक आहे, ते ट्युशनची बुक आहे ना पिल्लू. बुक नाही आहे, अभ्यास करते. कसा करायला लागते अभ्यास? मावशीला हाय कर. हट बदमाश, हट बदमाश. पिल्लू काय करत आहे तू? या लेफ्ट हँडनी नाही रिया लागत पिल्लू, तुला मारते आता दादाला हट म्हणशील मग तू. हो अभ्यास जेव्हा करायचं राहील तेव्हा नाही करशील, आहे की नाही? ए गदू, जेव्हा करायचं राहील तेव्हा नाही करशील, करशील. राईट हँडमध्ये पकडणं पेन्सिल. हट हट करू नको मला. तू क्यूट आहे. मी रिदू आहे. पेन्सिल, इरेझर, शॉर्पनर एवढं समजत आहे तुला पिल्लू? नाही ना, ठेवून दे मग. नाही म्हणता येते पिल्ल्याला माझ्या. हे बघा त्याचं ट्युशनचं पूर्ण बॅगच काढून घेतली आहे आणि लक्ष नसताना. बरं झालं फाडले नाही. दे माझ्याकडे, ठेवून देते पिल्लू दादाची. मी तुला दुसरे देते दुसरे. भग हट, कुठून शिकला एवढा, कुठून शिकला? आपला पिल्लू जो आहे ना तो मस्त झोपलेला आहे आणि इथे दोरी वगैरे बांधून नाही ठेवत, इथे स्कार्फ बांधते ना मी, ते बांधून नाही ठेवत. छान झोपलेला आहे, गाढ झोपलेला आहे. लाईट लावला तरी त्याला पत्ता नाही. तर चला. तर ना ताईंनो मगाशी कामं वगैरे झाले आणि त्याच्यानंतर व्हिडिओचा एंडच मी केलेला नाही आहे, कारण कामं इतके मला पटापट करायचे होते. जो गोंधळ तुम्हाला रिदूचा दाखवला ना, मग त्याच्यानंतर मी त्याचे जे बुक्स वगैरे आहे ते उचलून ठेवले, कारण त्याच्या ते ट्युशनचे बुक्स होते. त्याच्यामुळे मग काय झालं, तो खूप रडायला लागला आणि रडायला लागल्यावर अजिबात ऐकत नाही. अर्धा तास त्याच्यामध्ये गेला माझा. मग टाईमपास झाल्यावर म्हटलं आता व्हिडिओ काही बनवत नाही, नंतर मी कंटिन्यू करेल. तर आताच मी तुला आणलं आणि आता व्हिडिओ जो आहे तो मी ते एंड करते, कंटिन्यू नाही करत, कारण बराच मोठा व्हिडिओ झाला की मग मला अपलोडिंगला त्रास होते. म्हणजे ते आज अर्ध उद्या अर्ध असं करावं लागते, कारण हे पण नाही आहे. हे असले घरी की वायफाय कनेक्ट करून मी तो अपलोड करते, पण सध्या आपल्याकडे वायफाय वगैरे नाही आहे किंवा मग कुठलीच हे नाही आहे. जे आहे मोबाईलचं नेट तेवढ्यातच मी
व्हिडिओ जो आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवते. त्याच्यामुळे म्हटलं 10-12 मिनटाचा व्हिडिओ सफिशियंट आहे म्हणून तेवढाच ठेवला. आणि आता ना 3 वाजले, त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे तो मी एंड करते. याच्यानंतर इव्हनिंगचं रुटीन तुम्हाला उद्या बघायला मिळेल, तर ते पण बघायला अजिबात विसरू नका. कारण आता हे येत आहे. काल ना एक कमेंट होती एका ताईची की ताई तुम्ही बाळाची मावशी आहे, कधी भेटायला येता? तर खूप छान वाटलं. मी तसं तर बडी मम्मी आहे, मावशी म्हटलं तर आहे, पण आता माझ्या बहिणांमध्ये मी मोठी असल्यामुळे बडी मम्मी झालेली आहे. पण मावशीवाली फिलिंगनं मला ते काल कमेंट वाचून खूप झाली. आधी बनलेली आहे मावशी, पण अचानक असं बघा कोणी अनोळखी व्यक्ती इतक्या आपुलकीने जर कमेंट करत असेल तर किती छान वाटते. खरंच खूप छान वाटलं, मन भरून आल्यासारखं. आणि तुमच्या कमेंट्समुळे ना मला इतक्या एकटेपणातसुद्धा, म्हणजे आता बघा दादा नसले की मुलांचं सांभाळ आणि तो एकटेपणा खूप असतो. कारण आमच्या शेजारी वगैरे ना वर्किंग आहे, सगळे आहेत शेजार. आणि इकडे जे काही झाले होते मागे उन्हाळ्यामध्ये, त्याच्यामुळे इकडले सगळे क्वार्टर्स खाली आहे. सुसाईड अटेम्प्ट्स वगैरे झाला होता त्याच्यामुळे. पण इकडे आहे ते सगळे वर्किंग आहे. एक राहते ती, तिचं आहे चालू, ती पण वर्किंगच असल्यासारखी आहे, वर्क फ्रॉम होम. तर त्याच्यामुळे ना जे काही आहे ते मी माझे व्हिडिओ आणि यूट्यूब फॅमिली आणि 2 लेकरं एवढंच राहते. दादा घरी नसले तर ते असलं की वेगळंच टाईमपास वगैरे होत जातो. कारण बघा जेव्हा परिपूर्ण फॅमिली असते ना, तेव्हा आपलं जे आहे घरातलं शेड्यूल ते खूप वेगळं असते आणि एकटं असल्यावर खूप वेगळं असते. त्याच्यामुळे एकटेपणा जाणवतो. पण इतक्या छान छान कमेंट्स वाचून ना खरंच छान वाटते. तेवढ्या वेळापुरतं ना मनाला खरंच मस्त वाटते. ते शब्दात सांगता येत नाही आहे, एवढं छान वाटते मला. तर चला आता व्हिडिओचा एंड करते आणि उद्या तुम्हाला इव्हनिंगचा व्लॉग येईल. कारण आता मी इव्हनिंगचा व्हिडिओ तुम्हाला शेअर करेल. आणि काल मी कमेंटमध्ये मेन्शन केलं होतं की दादा संभाजीनगरला आहे आणि उद्या आज घरी आले, पण ते आता येत आहे. काही पर्सनल ज्या गोष्टी असते त्या इथे डायरेक्ट मेसेजमध्ये नाही सांगू शकत. बघा तुमच्यापर्यंत मला जे काही आहे ते खरं खरं सांगायचं असते, पण मेसेजमध्ये तेवढं पर्सनल दाखवता येत नाही किंवा इथे कमेंट्समध्ये किंवा मग व्हिडिओमध्ये सुद्धा. त्याच्यामुळे मी ते सांगितलं. तर आज येत आहे ते. कालच्या व्हिडिओत सांगितलं ना की आलेले आहे आज सकाळी म्हणून, पण त्याच्यामुळे काही सिक्युरिटी रिझन्स असते आपले, त्याच्यामुळे ते सांगावं लागते तसं काहीतरी. पण जर तीच ताई व्हॉट्सअपला असती किंवा मग अदर मॅसेंजरवर वगैरे किंवा फोन कॉल्स वगैरेवर, तर ते सगळंच खरं खरं सांगण्यात आलं असतं. तर त्याच्यासाठी क्षमस्व. आणि चला व्हिडिओचा मी इथेच एंड करते. पुन्हा भेटू अशाच एका छानशा ब्लॉगसोबत.